नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। मागील 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ते वितरण झालेलं आहे आणि ऑलमोस्ट डीबीटी आता बंद झालेली आहे। तर आता राहिला प्रश्न असा आहे की आज पुन्हा डीबीटी चालू होणार का? ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीये तर त्या लाडक्या बहिणींना हप्ते कसे मिळणार, कधी मिळणार, आज मिळणार का? तर अशा अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती येत आहेत। या संदर्भातली आपण तथ्यता आज सांगणार आहोत। तर साधारणतः ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला होता अशा सर्वच लाडक्या बहिणींना सोमवारपासून ते कालपर्यंत हप्ते वितरण झालेला आहे आणि आता ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांना हा लाभ आहे तो मिळालेला आहे। आणि आता प्रश्न राहिलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये तर अशापैकी ज्या लाडक्या बहिणी आहेत तर कुणाला हप्ते आले आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता अशा कुठल्याच लाडक्या बहिणींना अजून मे महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आहे तो जमा झालेला नाहीये। तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच की त्यांची कागदपत्र फेर तपासणी, आपण सांगतच होतो की अजून कागदपत्र फेर तपासणी झालेली नाहीये। संबंधित जिल्हाधिकारी असेल किंवा महिला बालविकास विभाग असेल तर यांच्याकडे अजून तसे आदेश आले नाही आहेत। त्यांच्या मार्फत कागदपत्र पडताळणी पूर्ण केली जाईल आणि त्यांना त्यांचा लाभ आहे तो पुढील लाभाच्या वेळी ज्यावेळी लक्षात घ्या की जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचा लाभ आहे तो वितरित होईल त्यावेळी त्यांना लाभ आहे तो मिळणार आहे। सोशल मीडियावरती तर हप्ते वितरणासंदर्भात मोठ्या बातम्या येत होत्या की ज्या लाडक्या बहिणींना लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल आणि जून महिन्याचा असे 4500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार अशा प्रकारची बातमी समोर येत होती। तर अशा प्रकारे अनेक व्हिडिओज मोठ्या न्यूज चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती आले होते, परंतु आत्ताच्या घडीला अजून कुठल्याही लाडक्या बहिणींना अशा प्रकारचे 3 हप्ते मे महिन्याचा हप्तासुद्धा जमा झालेला नाही आहे। पण एक मात्र बाब आहे की ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहे, तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज रद्द झालेला आहे अशा लाडक्या बहिणींची जिल्हा स्तरावरील महिला बालविकास विभागातर्फे कागदपत्र पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर पात्र झाल्यानंतर जून महिन्याचा लाभ आहे तो म्हणजेच पुढील जुलै महिन्यामध्ये जो वितरित होईल त्यांना तो लाभ आहे तो दिला जाणार आहे। आणि राहिला प्रश्न थकीत हप्ते वितरणासंदर्भात तर अनेक लाडक्या बहिणींना माहितीच आहे नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यामध्ये थकीत हप्ता राहिला होता। त्यानंतर मे आणि एप्रिल या मागील काही वर्षांमध्ये हप्ते राहिले होते। तर साधारणतः असे 2-2, 4-4 हप्ते थकीत राहिले होते। KYC झाल्यानंतर पुन्हा पात्र लाडक्या बहिणी झाल्या, पण अजून कुठल्याच लाडक्या बहिणींना थकीत राहिलेला हप्ता दिला गेलेला नाहीये। म्हणजेच काय की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 4500 रुपये आहेत। मिळत असेल तर चांगलीच बातमी आहे, तर लक्षात घ्या की मिळण्याची शक्यता कुठल्याही प्रकारची नाही, कारण का शासनाचं परिपत्रक नाही आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणी जेव्हा पात्र होतील तेव्हा त्यांना पुढच्या महिन्याचा ज्यावेळी लाभ वितरित केला जाईल तेव्हा त्यांना तोच लाभ 1500 रुपयांचा मिळणार आहे। तर 4500 रुपये मिळण्याची बातमी पूर्णतः खोटी आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना लक्षात घ्या की मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचा लाभ आलेला नाही आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।